हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण बघणार आहोत जेनेटिक टेस्टिंग. तर क्वेश्चन बघू कसा येऊ शकते, चान्सेस काय आहे. इन्युमरेट द डिफरंट जेनेटिक टेस्ट, डिस्कस द इथिकल, लीगल अँड द सायकोसोशल इश्यू इन द जेनेटिक टेस्ट. तर आता आपण बघू जेनेटिक टेस्टिंगचं काय आहे ते सर्व. इट इज ऑल्सो डिफाईन्ड ॲज अ टाईप ऑफ मेडिकल टेस्ट. हे काय आहे, एक मेडिकल टेस्टची टाईप आहे. दॅट आयडेंटिफाय द चेंज इन क्रोमोझोम. त्याच्यामध्ये काय होत असते, क्रोमोझोमचं जे काही चेंजेस आहे ते काय होणार, आयडेंटिफाय होणार. जीन ऑर प्रोटीन. जीन टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड एज द DNA बेस्ड टेस्ट. जीन टेस्टलाच काय म्हणणार आपण, DNA बेस्ड टेस्ट. द न्यूएस्ट अँड मोस्ट sophisticated of techniques used to test for the genetic disorder involve direct examination of the DNA molecule itself. ह्याच्यामध्ये काय होत असते, डायरेक्टली DNAचं एक्झामिनेशन होत असते. अदर जेनेटिक टेस्ट इन्क्लूड द बायोकेमिकल टेस्ट फॉर सच जीन प्रोडक्ट्स ॲज एन्झाईम and other protein, and for microscopic examination of stain or fluorescent chromosome. Genetic tests are used for several reasons. Genetic tests several reasons साठी यूज केले जाते. For example, including the carrier screening करायचे असेल, which involve identify unaffected individual who carry one copy of the gene for disease that require two copies for the disease to be expressed. Pre-implantation genetic diagnosis, बार स्क्रीनिंग, एम्ब्रॉयज फॉर द डिसीज, प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेस्टिंग असते, न्यूबॉर्न स्क्रीनिंग करायची असते, प्री सिम्टमॅटिक टेस्टिंग फॉर द प्रेडिक्टिंग अडल्ट ऑनसेट डिसऑर्डर सच ॲज द हंटिंग्स डिसीज. देन प्री सिम्टमॅटिक टेस्टिंग फॉर estimating the risk of developing the adult onset cancer and Alzheimer's disease. कन्फर्मेशनल डायग्नोसिस ऑफ द सिम्टोमॅटिक इंडिव्हिज्युअल्स. तर आता आपण बघू जेनेटिक टेस्टिंगची डेफिनेशन. आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन वगैरे बघितलं आहे, तर आता आपण बघणार जेनेटिक टेस्टिंगची डेफिनेशन. जेनेटिक टेस्टिंग म्हणजे काय आहे. जेनेटिक टेस्टिंग इज डिफाईन्ड ॲज द एक्झामिंग अ सॅम्पल ऑफ ब्लड ऑर अदर बॉडी फ्लूइड. आपल्या बॉडीमधलं अदर कोणतं बॉडी फ्लूइड, सिमेन असू द्या किंवा ब्लड्स असू द्या, त्याचं काय घेणार आपण, सॅम्पल घेणार. फ्लूइड ऑर टिश्यू किंवा आपल्या बॉडीमधला एखादी टिश्यू. बायोकेमिकल, क्रोमोझोमल ऑर जेनेटिक मार्कर दॅट इंडिकेट द प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द जेनेटिक डिसीज. त्याच्यानुसार आपल्याला काय कळणार की जेनेटिक डिसीज कोणता आहे किंवा नाही आहे. हे कशामुळे करणार आपण, DNA बेस्ड चेक एक्झामिनेशन नंतर. पर्पज ऑफ द जेनेटिक टेस्टिंग. जेनेटिक टेस्टिंग करण्याचं काय उद्देश आहे, काय पर्पज आहे जेनेटिक टेस्टिंग करण्याचं. तर आपण बघणार स्क्रीनिंग, कॅरियर स्क्रीनिंग विच इन्वॉल्व द आयडेंटिफाय अनअफेक्टेड इंडिव्हिज्युअल who carry one copy for the disease to be expressed. Pre-implantation genetic diagnosis, prenatal diagnostic testing. हे काय आहे, नॅटल, प्रीनॅटल म्हणजे काय आहे ते आपण पुढे बघू. न्यूबॉर्न स्क्रीनिंग, pre-symptomatic testing for estimating the risk of the adult onset cancer and Alzheimer disease. का बरं करतो आपण जेनेटिक टेस्टिंग. जेनेटिक टेस्टिंग याच्यासाठी करत असतो की काही कॅरियर स्क्रीनिंग असेल किंवा काही डिसीज झालेला असेल तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात आहे का तो डिसीज, न्यूबॉर्नमध्ये आहे का, मम्मीकडून न्यूबॉर्नला होत आहे का, किंवा प्रेग्नेंट असेल तर प्रेग्नेंट महिलाकडून ज्या फिटस आहे त्याला होत आहे का, काही प्री इम्प्लांटेशन काही जेनेटिक डायग्नोसिस आहे का ते बघण्यासाठी. न्यूबॉर्न बेबी झालेला आहे त्याचं स्क्रीनिंग करून त्याला काही जेनेटिक डिसऑर्डर्स आलेले आहे का ते आपण बघणार. प्री सिम्टोमॅटिक टेस्टिंग फॉर प्री सिम्टोमॅटिक काही अडल्ट एजमध्ये आहे त्यांना काही कॅन्सर्स आहे का, अल्झायमर डिसीज आहे का, हे आपण काय करणार, चेक करणार. देन कन्फर्मेशनल डायग्नोसिस फॉर सिम्टोमॅटिक इंडिव्हिज्युअल. फॉरेन्सिक ऑर आयडेंटिफाईड द टेस्टिंग. Forensic or identity testing. Pre-symptomatic testing for predicting adult onset disorder such as the hunting disorder काही असेल तर आपण ते बघण्यासाठी पण काय करत असतो, जेनेटिक टेस्टिंग. It allows the genetic diagnosis of
vulnerabilities to inherited disease. It can be used to determine a child paternity or a person ancestry. त्याच्यानंतर आपण बघणार टाइप्स ऑफ द जेनेटिक टेस्टिंग. जेनेटिक टेस्टिंगचे कोणते कोणते टाइप्स आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रथम टाइप्स आहे न्यूबॉर्न स्क्रीनिंग. न्यूबॉर्न स्क्रीनिंग द डायग्नोस्टिक टेस्टिंग आहे, करियर टेस्टिंग आहे, प्रीनेटल टेस्टिंग आहे, परत पुन्हा टेस्टिंग आहे, ते आपण पुढे बघूया. न्यूबॉर्न स्क्रीनिंग द टेस्ट इज यूज जस्ट आफ्टर बर्थ टू आयडेंटिफाय द जेनेटिक डिसऑर्डर. जे पण काही न्यूबॉर्न बेबी आहे, न्यूबॉर्न बेबी 0 to 28 डे म्हणजे जे पण न्यूबॉर्न बेबी आहे त्यांचे जेनेटिक काय डिसऑर्डर काही आहे का ते चेक करण्यासाठी जी जेनेटिक टेस्टिंग करण्यात येते. डिसऑर्डर दॅट कॅन बी ट्रीटेड इन अर्ली इन दी लाईफ. काही जेनेटिक डिसऑर्डर्स असेल तर त्याची ट्रीटमेंट प्रॉपर आणि लवकरात लवकर होणे गरजेचे असते. त्याच्यामुळे काय करत असतो, जेनेटिक टेस्टिंग करून आपण त्या पेशंट जे पण न्यूबॉर्न आहे त्याची लाईफ काय करत असतो, वाचवू शकतो. द रूटीन टेस्टिंग of infant for certain disorder is the most widespread use of the genetic testing. All states currently test infant for phenylketonuria and congenital hypothyroidism. न्यूबॉर्नमध्ये आपण मोस्ट ऑफ द आता काय टेस्टेड करत आहोत, फिनाइलकिटोन्युरिया आणि कंजेनाइटल हायपोथायरॉइडिझम आहे का हे आपण सर्वात प्रथम बघत आहोत. देन डायग्नोस्टिक टेस्टिंग. It is used to diagnose to rule out of the specific genetic or chromosomal condition. It may case genetic testing is used to confirm a diagnosis when a particular condition is suspected based on the physical mutation and the symptom. Diagnostic test can be performed at any time during the person's life, but it is not available for all genes or for all genetic conditions. This results for diagnostic test can influence a person's choice about the health care and management of the डिसीज. देन करियर टेस्टिंग म्हणजे काय असते, इट इज यूज टू आयडेंटिफाय द पीपल. हे काय आहे, आयडेंटिफाय द पीपल हू कॅरी वन कॉपी ऑफ द जीन म्युटेशन वेन द प्रेझेंट इन 2 कॉपीज कॉज द जेनेटिक डिसऑर्डर. एका व्यक्तीला असेल काय जेनेटिक डिसऑर्डर आणि त्याच्या फॅमिलीमध्ये जर जेनेटिक डिसऑर्डर होत आहे तर आपण ते काय करणार, करियर टेस्टिंगसाठी जेनेटिक टेस्टिंग करणार, कॉज जेनेटिक डिसऑर्डर. This type of testing is offered individual who have family history of the genetic disorder. ज्याच्या पण फॅमिलीमध्ये मोस्ट ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर आहे त्याच्या फॅमिलीमधला त्या व्यक्तीला काय करणार आपण, करियर टेस्टिंग करणार. अँड टू पीपल इन द इथिक ग्रुप, जे पण पीपल इथिक ग्रुपमध्ये येतात त्यांची पण टेस्टिंग करणार. विथ अँड increase the risk of the specific genetic condition. Prenatal testing. It is used to detect the changes in the fetal gene. फिटलमध्ये जे पण जीन्स असतात किंवा जे क्रोमोझोम्स असतात बिफोर बर्थ. फिटल म्हणजे काय आहे, बेबीचं बर्थ होण्याच्या पहिलेचा जो पण काही वेळ असतो ते काय असते, फिटल असते. दिस टाईप ऑफ टेस्टिंग इज ऑफर्ड टू द कपल विथ अँड